तुम्हाला सगळ्यांचा लाडका अभिनेता गौरव मालणकर। तर आज मी शेफ आहे आणि मुळात मी खूप प्रसिद्ध आहे, कारण ज्यांना स्वयंपाकातला स सुद्धा येत नाही ना त्यांना मी स फॉर सुगरण बनवतो। हा म्हणजे मुळात काय माहितीये का, मी स्वयंपाक करते या ऐवजी मी जेवण करते असं म्हणणाऱ्यांना सुद्धा मी स्वयंपाक शिकवतो। आणि तुम्हाला सांगतो, गेल्या काही वर्षात शहरातली प्रत्येक आई आपल्या मुलीला सासरी पाठवण्याच्या आधी माझ्याकडे पाठवते स्वयंपाक शिकायला। मकरंद सर, आजही एक मुलगी इथे स्वयंपाक शिकायला येणार आहे, म्हणजे माझा अंदाज चुकत नसेल आणि तिचं नीट स्क्रिप्ट पाठ असेल तर ती एव्हाना यायला हवी। ओ आली। Excuse me? Well. May I come in? Oh, well, beautiful. Come in. What's your name, gorgeous? Shivali. Oh, wow. Shivali. What a beautiful name. Shivali. You must be from China, huh? Shivali. काय होतंय? तसं हायच नाही। शिवाली परब फ्रॉम विठ्ठलवाडी, गाव चिपलून। चिपलून? तुम्ही शेफ ना? कोण मी कोण? तुम्ही शेफ ना? शेफ ताई, शेफ नाही, इट्स अ शेफ। ताई, वेलकम टू आवर किचन। किचन आहे? चावी कुठे आहे मग? कसली? गाडीची। जोक केला जोक। किचन आहे। मी फोटो काढू। एक मिनिट बाळा, एक मिनिट इकडे। मला एक सांग, तू किचन कधीच बघितलं नाहीयेस? बघितलाय, ते आमच्या बसायच्या रूम मधून झोपायच्या रूम मध्ये जाताना असं मध्ये लागतो तेव्हा बाहेरून बघितलेला मी। कोण आहे? मला सांग, तुला आईने काय शिकवलंय? मला आईने शिकवलंय की सासरवाडीत गेल्यावर सासूच्या नाकावर टिचून कसा उभा राहायचा ते, आणि प्रॉपर्टी कशी आपल्या नावावर करून घ्यायची, आणि लग्नाच्या पहिल्या रात्री। बस बाळा, हे एवढं नाही विचारलंय मी। स्वयंपाकातलं काय येतं तुला? स्वयंपाक, जेवण मम्मा मधलं मम्मीने तुला काय शिकवलंय? तसं कायच नाही शिकवलंय? असो मी इकडे ये, मी शिकवेन तुला। अरे, आय एम व्हेरी बिग शेफ, मी शिकवेन। मला सांग हे काय आहे? गाजर। लाल गाजर। पांढरा गाजर। हिरवा गाजर। हा अजून छोटा आहे कारण त्याला लवकर काढला ना म्हणून। बाळा, हा पांढरा गाजर आहे आणि हा हिरवा गाजर आहे तोडलेला। बाळा, आधी आपण हिरव्याचं क्लिअर करूया। बाळा, ही भेंडी आहे, भेंडी। आणि पांढऱ्या गाजराबद्दल मुळापासून चुकतंय तुझं सगळं। हा मुळा आहे बाळा, काय करते रे? मला माहित आहे सगळं, पण एवढा पाठांतर कोण करणार? म्हणून माझ्या आईने मला असं शिकवलं, गाजर, पांढरा गाजर, हिरवा गाजर, गाजर। बस बाळा, अगं जाऊ दे सगळं, मला सांग हे काय आहे? बटाटा। वाह, गुड, जमतंय तुला, जमतंय। आणि हे काय आहे? लाल बटाटा। अरे देवा। आणि हे काय आहे? नालायक बटाटा। तू कांद्याला नालायक बटाटा म्हणतेस? हो, मग तो रडवतो ना मला, आणि मला रडवलेला माझ्या आईला अजिबात आवडत नाही, तिला राग येतो म्हणून ती याला नालायक बटाटा म्हणते। कोण आहे ही आई? कोण आहे तुझी आई? मला भेटायचंय तिला। तुम्हाला झिम्बाब्वेला जावं लागेल मग। झिम्बाब्वेला का? तिथे मॅच चालू आहे ना। कोण आहे तुझी आई? माझी आई चेअर गर्ल आहे। असो, आपण सुरुवात करूया। चालेल। आपण चपाती बनवायला शिकूया। चालेल।
शिवाली बाळा, मला सांग, चपाती कशापासून बनवतात? मनापासून. माझ्या आईने सांगितलं आहे मला, जेवण मनापासून बनवलं की तो चांगला होतो. फालतू फिलॉसॉफी शिकवल्या तुझ्या आईने. थोडं लॉजिक शिकवलं असतं ना तर बरं झालं असतं. बाळा, चपाती पिठापासून बनवतात. हा. सर, एक प्रश्न विचारू? विचार. आता काय? हे पीठ कोणत्या झाडाला येतो? ज्या झाडाला तुझा मेंदू आलाय ना त्याच्या बाजूच्या झाडाला. माझा मेंदू झाडाला आलाय? ते मला नको विचारू. ते तिकडे सर बसलेत ना, ते सयाजी सर, त्यांना विचार. नमस्कार सर, तुम्ही खूप झाडं लावता ना, सांगा हिचा मेंदू कुठल्या झाडाला आलाय? पापलेटच्या झाडाला पीठ चांगलं येतं, सुरमईच्या झाडाला पीठ चांगलं येतं, हलवा बोंबिलच्या झाडाला तर खूपच छान पीठ लागतं. एक मिनिट. सहज असं आहे बघ, अगदी मुत्सद्दी राजकारण्यासारखं आहे ना, या मुद्द्याला बगल देऊ नकोस. त्या माणसाने सामान्य माणसासारखा सामान्य प्रश्न विचारलाय की या मुलीचा मेंदू साधारण कुठल्या झाडाला लागत असेल, कुठल्या झाडाला लागतो असा मेंदू? सांग. प्रश्न मला कळला होता. माझा मुद्दा असा होता की सामान्य माणसाला जर मेंदू कुठल्या झाडाला लागतो हे कळलं तर ते राजकारण्यांचा मेंदू तपासायला जातील, आणि राजकारण्यांच्या मेंदूचा स्मेल फार वाईट असतो, तर ते त्यांना कळायला नको, म्हणून मी आपलं थोडंसं. पण मला एवढं नक्की माहिती आहे की त्या मुलीचा मेंदू कुठल्या झाडाला लागत असेल तर तिनं ना अक्रोडचं फळ खावं. अक्रोड हा मेंदूसारखा दिसतो आणि त्यांनी मेंदू तल्लख होतो, तर अक्रोडचं फळ खावं एवढं मी तिला सुचवेन. एक तरी अक्रोड खाऊन. हिने अक्रोड खाल्लं तर मेंदू तल्लख होईल असं म्हणायचं आहे. हा, बरोबर. कंटिन्यू. अरे काय करतेस? अगं इकडे ये, अगं इकडे ये. अगं पीठ झाडाला येत नाही बाळा. पीठ बनवतो आपण. धान्य असतं की नाही ते दळतो आणि मग पीठ बनतं. आपण ना डायरेक्ट पीठ मळायलाच घेऊया. एक काम कर, आधी हे ग्लोव्ज घाल, ही परात घे, नीट नीट नीट. हा, ही परात घे आणि पीठ टाक. टाक टाक टाक. वा, गुड, जमतंय तुला. आता पाणी टाक. हा, येस. अगं भस्कन काय टाकलंस पाणी? सॉरी सर. पाणी सर 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 पाणी पाणी झालं का? तर पीठ टाक. हा सर. अगं पीठ पीठ झालं, पाणी टाक त्यात. सॉरी सर. माठ आहेस का ग तू? नाही सर. माठ आहेस तू? हे काय केलंस? अगं पीठ मळायचं होतं, पिठाने चूळ नव्हती भरायची. काय आता काय करायचं? हे काय केलंस तू बाळा? अगं जाऊ दे, तुमच्यासारख्या गोळ्यांसाठी ना आम्ही ऑलरेडी रेडीमेड गोळा बनवून ठेवलेला असतो. हा घे गोळा आणि एक काम कर, आधी तवा गॅसवर ठेव आणि पेटव. वा, काय केलंस तू हे? सर तुम्ही बोलला ना पेटव, मी पेटवली. मंदेश का ग तू? जरा मंदेश तू. जरा पेटव म्हणजे अगं इकडे ये. अगं पेटव म्हणजे हा गॅस असतो ना, याचा नॉब असा फिरवायचा आणि लायटर असतं ना, असं घ्यायचं आणि टुचुक करून असं पेटवायचं असतं. ते जाऊ दे, आपण चपातीचं राहू दे. आपण एक काम करूया, ही डाळ आहे ना, ही डाळ ही उकडून ठेवलेली डाळ आहे, हिला तडका मार. जमेल तुला? हो सर. गॅसवरचा तवा काढ आणि तेल ठेव. हा सर. अगं काय करतेस तू? अगं जाळशील ना मला, मूर्ख. काय करतेस तू? तुम्ही बोला ना तेल ठेव. अगं तेल ठेव म्हणजे अगं तेल, ही कढई कुठे? ही कढई आहे ना, ह्यात तेल टाक. मी करतो, जाऊ दे. अगं काय चाललंय ग तुझं? हे बघ, हे तेल टाकलं, तेल गरम कर. Hello baby. Come close me. Come. Kiss me. Come close me and kiss me. ए विठ्ठलवाडीची पामतेल अँडरसन.
काय करतेस तू? सर ते तेल गरम करते. तू असं तेल गरम करतेस? तुला कुठला मुलगा हो म्हणाला ग? आणि कसा हो म्हणाला तुला तो? सर आता जसं तेल गरम केलं ना तसं त्याला सुद्धा. सगळं जाऊ दे, सगळं जाऊ दे. काम कर, हा आहे ना, हा कांदा घे, हा आणि नीट चीर. हो, सर. काप, हे सगळं काप. कांदा, गाजर, टोमॅटो हे सगळं कापून मला दे आता. तोपर्यंत मी इथलं सगळं करतो. काप. नीट काप. सर हा गाजरातून पोकळ आहे. काय केलंस तू? अगं तू गॅसचा पाईप कापला सगळं. तू काय केलं तू? हे अगं यातला सगळा गॅस आता बाहेर येतोय. सर घाबरू नका, आपण ना लायटरने पेटवून टाकू. गॅस वायाला जायला नको, वापर करूया. थांब 1 मिनिट. म्हणजे चांगली आयडिया तुझी. एक काम करतो, मी खाली जातो, खालून तुला मोठ्याने शिटी वाजवतो, मग तू हे सगळं करा. आम्ही जातो. ते मोठ्याने शिट्टी वाजवा, मला क्यू कळला पाहिजे की मोठ्याने. आता कसा आवाज येतो मोठ्याने ते बघा. बंद करा सर.